दी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे इथं हजर आहोत. त्यांना कुसुमाग्रज ही पदवी कशी मिळाली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते की त्यांना एक छोटीशी बहीण होती, म्हणजे सगळ्या भावांमध्ये एकच बहीण होती ती. तिचं नाव होतं कुसुम. कुसुमाचा अग्रज आणि म्हणून कुसुमाग्रज असं त्यांना टोपण नाव मिळालेलं आहे. सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती एस्तर मॅडम, वनिता मॅडम, गुरुजन वर्ग, उपस्थित पालक, शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस इंग्रजी माध्यमाच्या शाळेत साजरा केला जातो याविषयी मला स्वान अभिमान वाटतो. शक्यतो मराठी ही भाषा कुणाला तरी शिकवायला द्यावी, कुणी शिकवेल, त्यात काय एवढं, सोपी तरी आहे असं म्हणून दिली जाते. पण या शाळेत असं केलं जात नाही, त्याचं मला फार कौतुक वाटतं. आणि त्यामुळे या राजभाषेला गौरवाचं स्थान देऊन हा दिन आपण साजरा करतो. जे कार्यक्रम झाले ते अतिशय उत्तम होते, आदरणीय होते. ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी अपमून बसवलेले असले तर त्या सगळ्यांचे मी हार्दिक आभार मानते. कारण खरंच खूप कौतुक वाटलं मला. स्मिता मॅडम मला जेव्हा सांगायला आल्या तेव्हा मराठी भाषा बोलली जाते का, कारण बऱ्याच शाळांमध्ये इंग्रजी न बोलल्यामुळे दंड पुकारला जातो. प्रत्येकाने इंग्रजीतच बोलायला पाहिजे. कॅम्पसमध्ये जर मुलं मराठीत जर बोलायला लागली तर दंड पुकारला जातो, असं मी बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमचं चांगलं कौतुक करते. आयुष्य फार सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. कारण आयुष्य हे आपण जगत असतो आणि शाळेचे हे दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. जरी आपण खूप शिकलो तरी शाळेत असं होतो, शाळेत कसं होत होतं, माझी शाळा खूप चांगली होती, आज अजूनही आम्ही म्हणतो. तुम्ही जरी म्हणायला हवं की नाही. त्यामुळं तुम्हाला एक छोटीशी कविता वाचून दाखवते. आयुष्य खूप सुंदर आहे, जर सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवायचं असतं. सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका. वेगळं असं काही नाही, माझ्यात खास काही नाही असं म्हणून उदास अजिबात होऊ नका. कारण जीवन हे खूप सुंदर आहे. मृगाकडे कस्तुरी आहे, मृग कस्तुरी शोधत असतो. कुठून सुगंध येतोय, कुठून वास येतोय, पण ती कस्तुरी त्याच्याकडेच असते. ती पण तुमच्यामध्ये सुद्धा आहे. फुलाला गंध आहे, छान फुलांना वास असतो. सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे असं म्हणत रडत बसू नका. अंधाराला जाणारा एक सूर्य तुमच्यात लपलेला आहे. तुमच्याकडे कला आहे, कोणाला चित्रकला आहे, कोणाकडे गायन कला आहे, कोणाला कराटे चांगले खेळता येतात. सगळे खेळ खेळू शकता तुम्ही आणि तो आनंद तुम्ही तुमचा शोधा. कारण कोणी आनंद विकत देत नाही आणि विकत तो मिळतही नाही. अंधाराला जाणारा एक सूर्य तुमच्यात लपलेला आहे. आव्हान करा त्या सूर्याला. मारुतीरायाने सूर्याला झेप घेऊन पकडण्याचा प्रयत्न केला. तुमच्यात पण भरपूर कला आहे, त्या कला तुम्ही जोपासा आणि मग तुम्हाला बोर होणार नाही. नाही तर प्रत्येक बोरच झालं, ही बोरच झालं, कंटाळा झाला. कशाला येतो कंटाळा? छंद असल्यावर अजिबात कंटाळा येत नाही. मग उगवेल तर तुमच्या आयुष्यातील नवीन क्षितिज घेऊन. आणि म्हणून अंधारमय रात्र संपून सोनेरी किरणांनी सजून रोजच उगवेल एक नवी सकाळ, सुंदर पहाड
सुंदर दिवस आणि त्यामुळे उत्साह ध्येयाने भरून टाका. म्हणून म्हणते आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या सुंदर जगामध्ये आपण विहरायला शिका, आनंदाने आनंद लुटायला शिका. तुम्ही आनंदी राहाल तर समोरचा सुद्धा आनंदीच राहील आणि तुम्हाला आनंद देत राहील. त्यामुळे सोबत कुणी नसलं तरी एकट्याने रडगा. मित्रपरिवार असतोच आणि निंदक शेजारी असायला हवा. कारण निंदकाने सांगितल्यानंतर आपण काय करतो, सुधारतो. म्हणून निंदकाचं घर असावं शेजारी. आणि त्यामुळे तुमचा आनंद तुम्ही लुटायला शिका आणि चांगली एखादी कला शिका, म्हणजे आयुष्यभर सुंदर जीवन जगता येतं. आजही या वयामध्ये मी माझा आनंद छंद जोपासते. त्यामुळे सतत उत्साही, आनंदी आणि फ्रेश वाटायला लागतं. धन्यवाद. सगळे कार्यक्रम छान झाले आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मुख्याध्यापिका, शाळेच्या सचिव, आदरणीय प्राध्यापक, वनिता मेकरकर, सर्व समन्वयक, उपस्थित शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मराठी मातेचा लावा ललाटला पिळा, तिच्या संगाने जगल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा, या कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतील गोळ आहे. आता मॅडमने सांगितलं आणि इतर विद्यार्थ्यांनी देखील मराठी गौरव दिनाचं किंवा मराठी भाषा दिनाचं महत्त्व आपल्याला कथित केलं. त्यामुळे मी पुनरुच्चार करणार नाही, परंतु मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र. मराठीला माय मराठी मानणाऱ्या सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा दिन हा 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात अर्थात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कुसुमाग्रज यांचे योगदान नेहमीच मोलाचे मानले जाते. मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हावी यासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले होते. आपल्या मराठी मातृभाषेचा गौरव या दिवशी करण्यात येतो. त्यामुळेच कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे आज 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये साजरा केला जातो. मला या ठिकाणी आपल्याला आठवण द्यायची आहे की आजच्या या दिवशीच आपण मराठी भाषेचा गौरव हा महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रामध्ये विराजमान मॅडम महाराष्ट्र मराठी राजभाषा दिन हा 2013 साली सुरू झाला. 21 फेब्रुवारी 2013ला महाराष्ट्राने हे सांगितलं की आजचा म्हणजे 27 फेब्रुवारीचा दिवस जो आपण महाराष्ट्र गौरव दिन किंवा महाराष्ट्र राजभाषा मराठी दिन असा म्हणून साजरा करायचा. पण आपण जर पाहिलं असेल एस मॅडम, आपण हुतात्मा स्मृती मंदिरला आपण गेला असाल स्नेह संमेलनाचा कार्यक्रमाला, तर आम्ही सुमारे 2006 ते 7 या साली 2 कविता त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. ते कवी कुसुमाग्रजांच्या गरजा महाराष्ट्र माझाने हे गीत महाराष्ट्र गीत आणि करा ही कविता आपण ऐकली असेल करा. तर ह्या 2 शिलालेख आम्ही हुतात्मा स्मृती मंदिरच्या दरवाजावर ठेवले आहेत. मॅडम, we had put
2 poems of कुसुमाग्रज on the front of the gate of कुसुमाग्रज. त्याचा शिलालेख आहे. आपण कधी गेलात तर विजिट करा की केवळ आज आम्ही करत नाही तर मराठीला मला सार्थ अभिमान वाटायचा. 4 हुतात्म्यांना जरी आपण भेट दिली तर 4 हुतात्म्यांच्या त्या हुतात्म्यांच्या खाली असा एक शिलालेख लिहिला आहे मराठी भाषेमध्ये की आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे जीवन हे आहे सुखकर आहे जीवन. तर आम्ही म्हटले बाकी काय कशाची अपेक्षा नाही, फक्त पाठीवर थाप मारा, लढा लढ म्हणा, आम्ही लढू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना राजभाषा मराठी राजभाषा दिनाच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अतिशय सुरेख कार्यक्रम आता सर्वजण या विद्यार्थिनीने एका ओळीमध्ये फार छान सांगितलं की मराठी भाषेला देवनागरी किती सुरेख होते. देवाची भाषा देवनागरी ते संबोधलं. शेख या मुलीने छान कविता लिहिली. मी या ठिकाणी आपल्या शिक्षकांचं देखील अभिनंदन करतो. शालांत परीक्षेमध्ये जेव्हा तुमचा रिझल्ट येतो तेव्हा सगळ्यात जास्त मार्क आमच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि संस्कृत भाषेत मिळतात. या सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. मी हिंदुस्थानी कॉव्हेनंट चर्च या शैक्षणिक संस्थेची सचिवपदी विराजमान असून आम्हाला आनंद वाटतो की दरवर्षी आम्ही विवा शिराडकर म्हणजे कुसुमाग्रजांची आम्ही जन्मदिनी हे मराठी गौरव दिन म्हणून साजरं केल्या जाणारी आमची परंपरा आहे. या परंपरेचा हेतू हा आहे की विद्यार्थ्यांना मराठीबद्दलही आदर असावा. जरी ते इंग्रजी माध्यमात शिकले तरीसुद्धा मराठी मायबोलीचा आदर त्यांनी करून त्यांच्या व्यक्तिमत्व संपन्नतेत मराठीने भर पडावी आणि मराठी शिकत असताना त्यांच्या येणाऱ्या अडचणी त्यामुळं दूर व्हाव्या यासाठी त्यांना या दिवशी वेगळं मार्गदर्शन केलं जातं आणि विविध मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे मराठीबद्दलची आत्मीयता वाढवली जाते. धन्यवाद.